देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. गुड आफ्टरनून. चला आज काय विषय घेऊया, कुठल्या विषयावर बोलूया? मागच्याला आपण विश्वास प्रामाणिकपणा असा विषयावरती आपलं बोलणं झालं होतं आणि त्याला अनुसरून इतर प्रश्नही आपण काय काय बोललो होतो. आज कुठल्या विषयावर तुम्हाला महत्वाचं वाटतंय? कुठल्या विषयावर बोलूया? कुठलाही सांगा तुम्ही, तुम्हाला जो महत्वाचा वाटतोय त्याच्यावर बोलूया. या आजाराचा स्वीकार कसा दिसतो? बर, म्हणजे काय वर्तन असेल, काय वागणं असेल जेणेकरून त्यांनी आजार मान्य केलाय किंवा म्हणजे स्वीकारलंय की मला हे प्रॉब्लेम आहे किंवा माझ्यामध्ये हे दोष आहे, मला आजार आहे. हो हो. बर, सर जे म्हणतायत मान्यता आणि स्वीकार असा विषय आहे तो. अनामिक मद्यपी जी संघटना आहे अल्कोहोलिक अनॉनिमस, त्यांची पहिली पायरी तुम्ही वाचली असेल आणि त्या पहिल्या पायरीमध्ये काय म्हटलंय की आम्ही मान्य केले की मद्यशक्तीपुढे आम्ही हतबल आहोत आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मद्यपी म्हणून जे काही मी दिसतो आहे त्या मद्यपाशामध्ये जो मी अडकत गेलेलो आहे आणि त्या अडकल्यामुळे त्या पदार्थासमोर मद्यपानासमोर मी हतबल झालो आहे, मद्यासमोर मी हतबल झालेलो आहे आणि माझं जीवन जे काही आहे म्हणजे मी, माझं कुटुंब, माझा समाज, माझ्या आर्थिक गोष्टी, माझ्या नातेसंबंधामधल्या गोष्टी, माझं समाजाशी असलेलं माझी देवाणघेवाण, या सगळ्यावरती काही ना काही प्रकारांनी मद्यपानाचा परिणाम होत गेला आणि त्या मद्यपानाचं रूपांतर मद्यपाशामध्ये झालं. मद्यपान आणि मद्यपाश. बऱ्याच वेळेला मद्यपान म्हटलं की एका माफक प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये आपण आस्वाद घ्यायचा दारूचा आणि कालांतराने पुन्हा एकदा कामाला लागायचं, आपापल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या, असा भाग मद्यपानामध्ये दिसतो, ज्याला इंग्लिशमध्ये सोशल ड्रिंकिंग असं म्हणतात. मद्यपानामध्ये आस्वाद घेता येतो त्या पदार्थाचा आणि तो आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या जबाबदाऱ्यांकडे जाऊ शकतो आणि जबाबदाऱ्या पालनही केलेलं आपल्याला दिसतं. मद्यपाशामध्ये मात्र असं दिसायला लागतं की मद्यपान म्हणजे दारूचा आस्वाद घेता घेता त्याचं रूपांतर जबरदस्तीमध्ये व्हायला लागलं, बळजबरीमध्ये व्हायला लागलं, गुलामीमध्ये व्हायला लागलं, आसक्तीमध्ये व्हायला लागलं आणि मग मात्र आपल्याला त्याचा आनंद मिळेनासा झाला. मद्यपानामध्ये तो आनंद आहे, मद्यपानामध्ये तो घोटघोट मी पीत राहिलो, मजा घेत राहिलो, कोणाला त्याचा त्रास झाला नाही, मलाही त्याचा आनंद घेता आला, हे मद्यपानामध्ये झालं. मद्यासक्ती, याच्यामध्ये लक्षात घ्या, मद्याची आसक्ती म्हणजे जबरदस्ती, बळजबरी, आणि बळजबरी जेव्हा होते, गुलामी जेव्हा होते, आसक्ती जेव्हा होते, तेव्हा आनंद निघून जातो. आसक्तीमध्ये मला थांबता येत नाहीये, गुलामीमध्ये माझ्यावरती बळजबरी होती, घेतलीच पाहिजे, जबरदस्ती झाली म्हणजे आनंद निघून गेला. आता जेव्हा या दोन गोष्टी आहेत तेव्हा सर म्हणतात तसं की आधीचा मी मद्यपान करणारा माणूस की ज्याच्यामध्ये मला मजा घेता येत होती, पण कालांतराने मात्र मला जबरदस्तीने घेणं प्राप्त व्हायला लागलं. पुढची घेतलीच पाहिजे, नाहीतर माझे हात थरथर कापायला लागले, मला उभं राहता येईना, मला काहीतरी करून माझा आत्मविश्वास सगळा खाली आला, तो मिळावा असं वाटायला लागलं मला आणि तो मिळावा म्हणून सुद्धा मी प्यायला लागलो. मग माझ्या कामावरती कसं जायचं असा प्रश्न निर्माण झाला, मग तो कॉन्फिडन्स यावा, आत्मविश्वास यावा म्हणून सुद्धा मी प्यायला लागलो आणि मग एकामागून एक सारखंच पिणं व्हायला लागलं. मी का पितोय मलाच कळेना, मी का पितोय. कारण मद्यपान करत असताना आपल्याला माहिती होतं की मी का पितोय, कारण मला त्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा होता, मला थोडीशी घ्यायची होती, मजा घ्यायची होती, म्हणून मी पित होतो. म्हणजे मला माहिती होतं की मी का पितोय.
दुसरी गोष्ट, मला थांबता पण येत होतं त्यावेळेला. म्हणजे मला झाकण लावता येत होतं बाटलीचं, बाटली व्यवस्थित उघडून जिथं काढली तिथं परत ठेवता येतं. म्हणजे मी किती प्यायची आहे, मला कधी थांबायचं आहे, आणि मला पुन्हा व्यवस्थित ती बाटली किती काळानंतर उघडायची, या सगळ्याचं गणित माहिती होतं आणि ते मला जमत पण होतं. इथे मद्यपान होतं. म्हणजे घरी आपण ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असतो, साधं आपण आईस्क्रीम आणलं घरी तर आपल्याला माहिती असतं की कधी आणायचं, बरं रविवारी आणायचं का, त्या दिवशी पोरं घरात आहेत तेव्हा सगळे मिळून मजा घेऊया. एखादा वेगळी डिश आपल्याला खायची आहे, चायनीजच मागूया असं आपण म्हणतो, चायनीज डिशेस खाऊयात आज. म्हणजे आपण ठरवतो, कम्प्लीट करतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा आस्वाद घेत असतो तेव्हा आपल्याला निवड असते. आपण कधी करायचं हे ठरवलेलं असतं, आणि थांबल्यानंतर आपण आता कधी पुढे करायचं हेही आपण ठरवून टाकलेलं असतं. आपण काय रोजच्या रोज घेतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे असं म्हणत नाही. म्हणजे जिथे थांबायचंय ते आपल्याला माहिती असतं आणि त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो, हे लक्षात घ्या. याच्या बरोबर विरुद्ध मद्यपाशामध्ये घडायला लागतं की त्याचा आस्वाद आपल्याला नाही घेता येत. का? कारण मी घेतली तरी मला समाधानच वाटत नाही. मला असं वाटतं अजून थोडीशी घेतली ना तर मग समाधान मिळेल, अजून थोडीशी पोटात टाकली तर समाधान मिळेल. म्हणजे मला समाधानाचं थांबवणं येत नाही. मी समाधानी झालो आणि मी म्हटलं चला आता बाटली बंद करून ठेवून देऊया, आता काही गरज नाही, पुढं अनेक दिवस आता मला गरज नाही, असं नाही म्हणतायत. मी घेतो तरी मला समाधान मिळत नाही. मला असं वाटतं नाही अजून थोडं कमी पडलं, अजून थोडी टाकली पाहिजे. आणि मग जर मी अडवायला लागलो स्वतःला नको म्हणून, तर शरीर आणि मन साथ देत नाही मला. म्हणजे माझ्याच मनामध्ये थांबावा असा विचार, पण माझंच मन मला प्यायलीच पाहिजे असं म्हणताय. मनामध्ये दोन्ही प्रकारचे विचार. एका मनामध्ये थांबायचा विचार, दुसरं मन म्हणतं नाही चालणार नाही थांबून, तुला घेतली पाहिजे पुढची. म्हणजे बळजबरी, गुलामी. म्हणजे मद्यपानामध्ये निवड होती, मद्यपाशामध्ये निवड राहिली नाही. आता सर याला असं म्हणतायत की या परिस्थितीचा खरं म्हणजे मला स्वीकार करता येतोय का? सहजासहजी स्वीकार झालेला दिसत नाही. कारण जेव्हा या आजाराचं म्हणजे मद्यपानाचं रूपांतर मद्यपाश या आजारामध्ये ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला त्या माणसाच्या हातामध्ये फारसं काही राहत नाही. कारण त्याच्या शरीराला आणि मनाला जी आसक्तीची सवय लागायला लागते त्याच्यामध्ये विचार नावाची गोष्ट फारसं काम करेनाशी व्हायला लागते. म्हणजे मला प्यायची आहे आणि विचारांनी खरं म्हणजे माणसाने म्हणायला पाहिजे होतं की नाही नाही तू प्यालेला आहे, सकाळीच झालेला आहे, आता तुझं बास, किंवा आता आज सकाळी करायचं नाही, आपल्याला काम धामाला जायचंय, जबाबदारी आहे, नंतर बघू संध्याकाळी जमलं तर, असं तो म्हणत नाही. तर त्याच्या हातून सकाळ काय, दुपार काय, संध्याकाळ काय, मिळेल ती वेळ काय, अशा प्रकारचा मद्यपाश सुरू व्हायला लागतो. आणि मग त्या सायकलमध्ये तो अडकलेला दिसतो. म्हणजे त्याला पुढचं घेणं प्राप्त व्हायला लागतं, जबरदस्तीने, चॉईस नाही, घेतलंच पाहिजे असं व्हायला लागतं. म्हणजे इथे त्याला निवड करता येत नाही. आता जेव्हा आपल्या सगळ्यांना हे चित्र आपलं स्वतःचं दिसलं असेल एक दिवस, तरी सुद्धा आपण ते इतक्या सहजासहजी मान्य करायला तयार नव्हतो. बघा, मान्यता कशाची येत नाही माहितीये तुम्हाला? खरं तर सोशल ड्रिंकर जेव्हा असतात माणसं, म्हणजे मद्यपान करत असतात, तेव्हा ते हसत हसत त्याच्याबद्दल बोलतात. आता कालच गटारी झाली की नाही, सोशल ड्रिंकिंग करणारी माणसं मजेनी गमतीने बोलतात, चला आज आपण बाहेर जाऊया, ओली पार्टी करूया, मजेनी पिऊया, पिकनिकला जाऊया, ट्रिपला जाऊया. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठे कुठे धबधबे असतात, लोकांना पावसात भिजायला मध्ये मध्ये आवडतं. कुणी भुशी डॅमला जातं, कुणी आणखीन कुठल्या वेगवेगळ्या घाटांमध्ये जातात धबधबे पाहायला, आणि त्याचबरोबरीने मजेने आस्वाद घेतात दारूचा. म्हणजे या ठिकाणी अशा वेळेला जेव्हा माणूस तो आस्वाद घेत असतो तेव्हा तो ते एन्जॉय करतो, मजा घेतो, त्याची बिंदास बोलतो, त्या पिण्याबद्दल त्यांना काही भयंकर वाटत नसतं. परंतु जेव्हा मद्यपाश असं व्हायला लागतं आणि सतत पिणं पण एकामागून एक व्हायला लागतं, तेव्हा बाकीच्या माणसांच्या डोळ्यावर सुद्धा ते यायला लागतं की याची मजा नुसती राहिलेली नाहीये, हा सारखाच त्याच्या मागं लागलाय, हा सारखाच त्याच्या मागं गुरफटतोय, हा जास्तीत जास्त वेळ पिण्यामध्ये घालवतोय, याला सारखे पैसे लागायला लागतात, हा आपल्याशी खरं बोलत नाही, हा फसवाफसवी करतो,
हा खोटं बोलतो, म्हणजे कुटुंबियांना किंवा समाजातल्या इतर माणसांना हे चित्र दिसायला लागतं की याचं हे नॉर्मल वागणं नाहीये, नॉर्मल वागणं नाहीये. म्हणजे इतर माणसांना असं लक्षात यायला लागतं की ही जी गंमत नावाची गोष्ट होती, थांबणं जे होतं ते आता याला जमत नाही. म्हणजे समाज काय किंवा इतर माणसं काय मद्यपाशाला विरोध करतात, मद्यपानाला करत नाहीत. हे लक्षात घ्या. मद्यपानाला विरोध नाहीये, मद्यपाशाला विरोध आहे. हे सगळ्या समाजाला आता माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग काय घोटाळा व्हायला लागतो की जो मद्यपाशात सापडलेला माणूस आहे त्याला असं वाटायला लागतं की मी जर थोडी पितोय असं म्हणत राहिलो आणि लोकांच्या डोळ्यासमोर ती आली नाही तर लोक माझ्या पिण्याला विरोध करणार नाही. म्हणून मग त्याला अशी भूमिका घेणं प्राप्त व्हायला लागतं की पितोय तर जास्ती पण दाखवायची आहे थोडी. मग ती लपून छपून घेणं प्राप्त आहे, कारण लोकांना जर दिसायला लागला सारखंच पितोय तर ते पकडतीलच, ते म्हणतीलच हे काय चाललंय तुझं. मग ते लपून छपून करणं प्राप्त आहे. मग त्याच्यासाठी काही ना काहीतरी कारण देणं प्राप्त आहे, खोटं बोलणं प्राप्त आहे. मद्यपाशामध्ये माणसाला खोटं बोलणं भाग पडायला लागतं. त्याला हौस नाहीये खोटं बोलायची, कारण इतकी वर्ष कुठे तो खोटं बोलत होता, सगळं नॉर्मल जीवन चाललेलं होतं. पण जेव्हा मद्यपाश सुरू झाला तेव्हा त्याला खोटं बोलणं प्राप्त झालं, कारण सांगणं प्राप्त झालं, समर्थन करणं प्राप्त झालं, जे तो पूर्वी करत नव्हता. आता हे जे समर्थन करणं आहे, खोटं खोटं बोलणं आहे, लबाडी करणं आहे, इतरांच्या डोळ्यावर येऊ नये असं वागणं आहे, हे जे सगळा जो बदल आहे या बदलाचा स्वीकार मात्र त्या माणसाला होत नाही. म्हणूनच त्याला खोटं बोलावं लागतं. कसला स्वीकार होत नाही? आपण असे पुन्हा पुन्हा पितोय याचा स्वीकार होत नाही. आपण पुन्हा पुन्हा पितोय, परत परत जावं लागतंय आपल्याला, परत पैशाची सोय करावी लागतेय, इतरांना लपून छपून काहीतरी गोष्ट करावी लागतेय. ही जी गोष्ट, हा जो बदल आहे, हा बदल त्या माणसाला सहजासहजी मान्य होत नाही. म्हणजे काय होतंय, म्हणजे त्याचं मन जाणीवपूर्वकच असं म्हणते की खरं म्हणजे मी काही बेवडा नाही झालेलो, मी अजूनही कंट्रोलमध्ये पितो. वस्तुस्थिती काय आहे, खरं तर कंट्रोलनी त्याला पिता येत नाहीये, पण त्याला म्हणावं तर लागतंय की मी कंट्रोलने पितो. म्हणजे मद्यपान आणि मद्यपाश हा जो फरक आहे याच्यामध्ये त्या माणसाला खरं पाहिलं असता वागणं त्याचं वेगळं आहे आणि तो दाखवतोय वेगळं. इथे स्वीकार नाही होत. का नाही होत? कारण सगळी माणसं त्याच्याकडे बघतायत आणि त्याला सारखं सांगतात तू जास्ती चाललंय, तुला आणखीन होतंय बरं का, तू काल असं केलं, तू इतका प्याला होता की तू शुद्धीत नव्हता, तुला बोलता येत नव्हतं, परत असं चालणार नाही, तुझी बंद झाली पाहिजे. मग बायको असेल, बायकोच्या माहेरची माणसं असतील, आपल्या घरातली भावंड बहीण भाऊ असतील, आई वडील असतील, सगळ्यांच्या नजरेसमोर हे यायला लागलेलं आहे. आणि त्यांना असं लक्षात आलं की याचं सगळं, हा जो सेंटर पॉइंट झालेला आहे आणि याचा सगळा भाग एकंदर काय झालाय, हा दारूमध्ये अडकत चाललेला आहे. घरातली मंडळी हे सगळं बोलायला लागतात, पण आपण ते सहजासहजी मान्य करत नाही, कारण ही आसक्ती त्या माणसाला गप्प बसू देत नाही. पियायला तर लागतेच, प्यायला लागते आहे, पण मोकळेपणाने सांगता येत नाहीये. का? कारण त्याच्यावर धब्बा लागेल की हा बेवडा झालाय, हा दारुड्या झालाय, हा मद्यपाशात सापडलेला आहे. हे म्हणून घेणं सोपी गोष्ट नाहीये, कारण समाजामध्ये दारुड्याला कोणी मान देणार नाहीये, दारुड्याचा स्वीकार करत नाहीये. का? कारण तो तसा जर झाला तर समाज म्हणेल याच्याकडे विश्वास ठेवू नका बरं का, बेवडा आहे, हा पैसे घेईल आणि दारू तुडवून टाकेल, याच्यावर विसंबून राहू नका, हा बेवडा झालाय, याच्यावर कुठलं विसंबून राहिला तर तो ते सगळे पैसे दारूमध्ये वापरेल, तुमचं काम होणार नाही. म्हणजे अल्कोहोलिझम मध्ये तो जो पिणारा आहे त्याच्यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही, त्याला कोणी कामं देणार नाही, नोकरीवरती त्याला ठेवणार नाही, कारण प्रॉडक्ट आहे. मालक असं म्हणतो याच्यावर कुठे विसंबून राहता, उद्या ह्यांनी काहीतरी दुसरे उद्योग केले दारूच्या नशेत तर आपल्याला केवढं महागात पडेल.
म्हणजे याच्यावर विसंबून राहू नका. म्हणजे मद्यपाश ज्या वेळेला व्हायला लागतो तेव्हा माणसं सावध होतात आणि ती लक्षात ठेवायला लागतात की याच्यावर विसंबून राहून चालणार नाही, याला काम देऊन चालणार नाही. हा बदल नंतर झाला, आधी होता का? नव्हता, नंतर झाला. आता हा जो स्वतःमध्ये बदल झालेला आहे, या बदलाचा जर स्वीकार झाला तर तो माणूस काय म्हणेल? त्या माणसाने खरं तर असं म्हटलं पाहिजे की पूर्वी मी प्रमाणात दारू प्यायचो, थोडी प्यायचो, छान वाटायचं, एन्जॉय करायचो, कामही करायचो, जबाबदाऱ्या घ्यायचो, घरातल्यांनाही माहिती होतं की कधी कधी हा पितो, काही बिघडत नाही, कामं करत असतो, 4 पैसे मिळवतो, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. परंतु हा बदल जेव्हा झाला त्यावेळेला वेगळं बोलणं सुरू झालं. परंतु त्या माणसाला मात्र हा जो बदल झालेला आहे तो लक्षात येत नाहीये, त्याचा स्वीकार होत नाहीये. कारण स्वीकार केला तर काय होईल? उघडच होईल की हा बेवडा झालेला आहे म्हणून. म्हणजे सगळ्यांना ही मान्यता झालीच की, लोकांसमोरच आलं हे सगळं की आता बेवडा झालेला आहे, त्यालाही ते कळलेलं आहे. म्हणजे आपल्यावरती धब्बा लागेल बेवडेपणाचा, अशी भीती त्या माणसाला वाटत राहते, चिंता वाटत राहते. आणि म्हणून तो सर म्हणले तसं इतक्या सहजासहजी मान्य करायला तयार होत नाही की आपल्याला मद्यपाशाचा आजार झालेला आहे, असं तो मान्य करत नाही. कारण त्याला असं वाटेल की समाजासमोर आपण उघडे पडू, लोकांसमोर उघडे पडू, आपल्याला कोणी कामधंदा देणार नाही, आपल्याकडे कोणी पैशाची जबाबदारी देणार नाही. हे व्हायला नको म्हणून तो काय म्हणत राहतो? मला तितका प्रॉब्लेम नाहीये, मला एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, मी कधी कधी पित असतो, कधी कधी माझ्या हातनं थोडीशी जास्ती होते, पण नियमित असं घडत नाही. म्हणजे वस्तुस्थिती वेगळी असते आणि तो म्हणतोय ही त्याला न झालेली, म्हणजे त्याला अमान्य असलेली गोष्ट किंवा आपल्या परिस्थितीचा त्याचा असलेला अस्वीकार, म्हणजे स्वीकार न होणे. हा स्वीकार न झाल्यामुळे काय व्हायला लागतं की तो माणूस स्वतःहून आपण अडचणीत सापडलो किंवा मद्यपाशात सापडलेलो आहोत आणि आपल्याला यातनं बाहेर आलं पाहिजे, आपला पण तो उपचार घेतला पाहिजे असं म्हणत नाही. आमच्या मानसशास्त्रामध्ये जेव्हा आम्ही विचार करत असतो, पेशंटच्या बाबतीत बोलत असतो, तेव्हा आम्ही त्याच्याशी बोलत असताना काय लक्षात घेतो की त्याला किती कळतंय बरं त्याचे प्रश्न, त्याला त्याचा आजार समजतोय का, त्याला त्याचे प्रॉब्लेम समजतायत का. आणि तसे समजत असतील तर आम्ही त्याला म्हणतो याला इन्साइट आहे. इन्साइट आहे म्हणजे याला आपल्या समस्येचं ज्ञान आहे. परंतु जेव्हा त्याला कळत नाही की आपल्याला काय होतंय बरं, त्याला कळत नसतं आपल्याला काय होतंय. ही जी इन्साइट असा शब्द आहे हा मानसिक आजारामध्ये वापरला जातो, जास्ती करून सायकोसिस या आजारामध्ये, की त्या माणसाला तो आजार समजत नाहीये, त्याला त्याचं वागणं समजत नाहीये. तसं आपल्या बाबतीतही असं दिसायला लागतं की आम्ही तुम्हाला असं म्हणत असतो की अरे तुझं अल्कोहोलिझम आहे, तू पितोयस, तुला समजतंय का. इथे ऍडमिशन झाल्याबरोबर 1-2 दिवसात तुम्ही सुद्धा स्वतः सगळं ऑब्झर्व केलं असेल, स्वतःच्याही बाबतीमध्ये निरीक्षण केलं असेल, नवीन आलेल्या पेशंटच्याही बाबतीमध्ये तुमचं निरीक्षण असेल की पेशंट आला की 2-3 दिवसात तो असं म्हणायला लागतो अरे मला एवढा नव्हताच प्रॉब्लेम, त्या दिवशी मी असं केलं, त्या दिवशी जरा जास्ती प्यालो आणि म्हणून मला इथं आणलं, खरं म्हणजे मला एवढा प्रॉब्लेम नाहीच आहे. सगळेजण मला एवढा प्रॉब्लेम नाहीच आहे असंच म्हणतात. खरं तर इथपर्यंत व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत येण्याची वेळ कधी आलेली असते बघा बरं, ज्या वेळेला 5-5 वर्ष जातात, 10-10 वर्ष जातात आणि त्या माणसाचं पिणं वाढलेलं असतं, त्याचे प्रश्न चाललेले असतात, त्याला थांबता येत नसतं. तोपर्यंत लोकांनी कुठेतरी बुवाबाजीचे उपचार करून ठेवलेले असतात, जाहिराती येतात की नाही, याच्या नकळत याच्या खाण्यामध्ये काहीतरी टाका म्हणजे आपोआप त्याची दारू थांबेल, अशा प्रकारच्या जाहिराती येतात. कोणी कुठल्या बुवांकडे घेऊन जातं, देवाकडे म्हणजे देवळात जातं किंवा आणखीन काहीतरी उपचार करतात. ते जेव्हा होत नाही, त्याचा परिणाम होत नाही आणि हे वाढत गेलेलं असतं, त्यावेळेला कुटुंबातली मंडळी व्यसनमुक्ती केंद्राचा शोध घ्यायला लागतात. तोपर्यंत हा आजार खरं म्हणजे वाढलेला असतो, पिणंही वाढलेलं असतं, लिव्हरला प्रॉब्लेम झालेले असतात, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं त्याच्या लिव्हरमधले की इतर गोष्टी काय काय वाढलेल्या आहेत, स्वादुपिंडावर किती परिणाम झालाय. पण हे का बरं एवढा काळ गेला? एवढा काळ गेला याचं कारण एक तर तो मान्य करतच नाहीये की त्याला प्रश्न आहे आणि कुटुंबियांनाही हा आजार माहिती नाहीये.
त्यांना असं वाटतं की नाही नाही काहीतरी उपचार साधे केले की याच्या मनातली दारू जाईल, गायब होईल. तसं घडत नाही. ही अमान्यता जी आहे, ही अमान्यता फार मोठे प्रश्न निर्माण करते. आणि त्यामुळे काय व्हायला लागतं की या मधल्या काळामध्ये आपले अनेक प्रश्न वाढतात. आम्ही किती वर्ष आता पाहतो आहोत की आधीची जी बायको, लग्न झालं, मग लग्नानंतर थोडा काळ थोडी थोडी पीत होता तो माणूस, आणखीन काही वर्ष गेली आणि बघता बघता त्याचं पिणं वाढायला लागलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलं. मग बायकोशी वादविवाद सुरू झाले, शिव्यागाळी सुरू झाल्या, मारहाण सुरू झाली. ती बायको अगदी डिवोर्स घेण्यापर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे इतका काळ गेला मध्ये. हा काळ एवढा मध्ये कसा काय गेला? साधं आपण आपल्या पोटात दुखायला लागलं आणि जरा जास्तीच दुखतंय असं आपल्याला वाटायला लागल्याबरोबर आपण उठतो, ताबडतोब फिजिशियनकडे जातो, डॉक्टरकडे जातो. आपण असं म्हणतो हे कधी मला अनुभव नाही आलेला, पण आज दिवसभर सकाळपासून माझं पोट दुखतंय, फार कळा येतात पोटामध्ये, काय झालं असेल डॉक्टर, मला औषध द्या. हे कोण केलं? बाकीच्यांनी काही ढकलत नेलं का काय आपल्याला डॉक्टरकडं? नाही, हे आपलं आपणच केलं. कारण आपल्याला जाणवत होतं की हे नॉर्मल नाहीये, पोट दुखतंय. आपण फिजिशियनकडे गेलो, आपण त्याला म्हणलं डॉक्टर असं पोट दुखतंय, काय करायचं सांगा. डॉक्टर जे सांगेल ते आपण ऐकतो. कारण तो म्हणतो हा मला हे असं वाटतंय, तुम्हाला असं औषध घेतलं पाहिजे किंवा इंजेक्शन घेतलं पाहिजे किंवा टेस्ट केलं पाहिजे, डॉक्टरला आणखीन स्पेशालिस्टला दाखवलं पाहिजे. तो जे म्हणेल ते आपण करतो. आपण कुठे विरोध करतो अशा गोष्टींना? आपल्याला पोटात दुखत असतं, ते बरं होणं आपल्याला गरजेचं वाटतं. इथे आपल्याला इन्साइट असते, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे नेहमीसारखं नाही आहे, हे काहीतरी वेगळं दुखतंय माझ्या पोटामध्ये आणि मला ताबडतोब डॉक्टरकडनं उपचार केला पाहिजे. पण अल्कोहोलिक माणूस असं करत नाही. खरं तर त्याच्या नेहमीपेक्षा वेगळं सुरू झालंय त्याचं. म्हणजे आधीचं प्रमाण हे वाढत गेलंय, त्याला बळजबरीने घेणं प्राप्त झालंय. हे द्रव्य घेतल्याशिवाय तो विचार करू शकत नाहीये, ते द्रव्य घेतल्याशिवाय त्याचा कॉन्फिडन्स वाढत नाहीये, ते द्रव्य घेतल्याशिवाय त्याच्या हातून चांगलं काम होऊ शकत नाहीये. ही सगळी लक्षणं दिसून सुद्धा तो अल्कोहोलिक माणूस स्वतःहून डॉक्टरकडे गेला नाही. कारण काय? त्याला असं वाटत राहील नाही नाही एवढं काही नाहीये, एवढं काही नाहीये, एवढा प्रॉब्लेम नाहीये, इतकं काही नाहीये. का तो असं बोलत होता? कारण त्याला सारखी भीती अशी वाटायची की मी जर बेवडा असं साबित झालं कदाचित तर मला आणखीनच प्रश्नांना तोंड द्यावं लागेल. म्हणून तो स्वीकार करत नव्हता, म्हणून त्याच्या हातून स्वीकार होत नव्हता. आता आपण असं म्हणूया की जेव्हा तुम्ही हा मान्यता आणि स्वीकाराकडे जायला लागता तेव्हा निदान तुम्ही प्रश्न तरी बघायला लागता की काय घडतंय आपल्या बाबतीत. मग तुम्हाला आम्ही काय सांगतो इथे, अनेकदा सर सांगत असतील, इतर सर सांगत असतील की तुम्ही स्वतःकडे आत्मपरीक्षण करा, बघा बरं जरा गेली 5 वर्ष 10 वर्ष काय चाललंय तुमचं. मी अनेक रिहॅब मध्ये त्या माणसाला लाईफ स्टोरी लिहायला भाग पडतो आणि त्या माणसाला सांगतो तू लिहून काढ, गेल्या 10 वर्षामध्ये काय झालं रे तुझं, लिहून काढ. आणि मग ते लिहिता लिहिता हळूहळू त्याच्या असं लक्षात यायला लागतं की आधीचं आयुष्य माझं आणि या गेल्या 5-10 वर्षांमधलं माझं आयुष्य यात फरक आहे. कुठनं झाला तो फरक, का झाला तो फरक? हे द्रव्य जेव्हा आयुष्यात आलं आपल्या, त्याचा परिणाम जेव्हा आपल्या शरीरावर मेंदूवर व्हायला लागला, त्यानंतर आपलं वागणं बदलत बदलत गेलेलं आहे. कालच माझ्या एका दुसऱ्या रिहॅब मधल्या एक गृहस्थ मला त्यांची स्टोरी सांगत होते आणि तो माणूस या औषधांच्या क्षेत्रामध्ये काम करणारा, म्हणजे MR जसं असतं तसं औषधं विकणे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. आणि त्या माणसानं दारूच्या नशेमध्ये, म्हणजे दारू जशी वाढत गेली तस तसं त्यांचा खूप लॉस होत गेला, लाखो रुपयाचा लॉस होत गेला. लोकांनी त्यांना बुडवलं, कंपन्यांनी त्यांना बुडवलं आणि हा माणूस जो एकेकाळी भरपूर पैसे मिळवत होता तो झिरोवर येऊन पोचला. मी म्हटलं काय झालं? तर तो म्हणला हळूहळू जसे जसे पैसे यायला लागले तस तसे पैसे खेळायला लागले माझ्या हातात, खिशात पैसे जास्ती यायला लागले आणि मग माझा कल दारूकडे वाढायला लागला. आणि त्याच्या नकळत ते प्रमाण इतकं इतकं वाढत गेलं की मग लोकांनी त्यांना गंडवलं, पैशाचे घोळ झाले, चुकीचे डिसिजन्स घेतले, चुकीचे निर्णय घेतले. नको त्या कंपनीमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे देऊ असं म्हटलं होतं त्या लोकांनी बुडवलं. इन्व्हेस्ट केले होते चुकीच्या ठिकाणी, इंटरेस्ट जास्ती मिळेल म्हणून ते बुडवले आणि तो माणूस झिरोवर येऊन पोचला. मित्रांनो, हे जे चित्र आहे
हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही प्रमाणामध्ये आहे. का घडलं असं? कारण आपल्या हे लक्षात आलं नाही की मी माणूस असा आहे की ज्याच्या शरीरामध्ये अल्कोहोल गेल्यानंतर ते मला थांबवता येत नाही, आणि त्याचा परिणाम माझ्या मेंदूवर, माझ्या लिव्हरवर, माझ्या स्वादुपिंडावर, शरीरातल्या इतर सगळ्या अवयवांवरती होत राहतो, आणि मग माझी अवस्था बिकट होऊन जाते. हे काय आहे? मद्यपाश आजाराचं हे चित्र आहे. कधी स्वीकारणार हे आपण? कारण जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपण उपचार घेणार नाही, ते मनापासून घेणार नाही. दुसरे कदाचित लोक डांबून ठेवतील, आणतील, पकडून आणतील, नाही नाही हा घरात राहू शकत नाही, याची दारू फार चालते, सर काही करा, आत ठेवा. पण ही इच्छा कुणाची आहे? घरच्यांची आहे. तुमची कधी होणार? कारण तुम्ही जेव्हा असं म्हणणार आहात की हो मला हे समजतंय, मला हे पटतंय, मी पूर्ण स्वीकारतोय की नाही नाही मी मद्यपाशात अडकलेलो आहे आणि मला उपचाराची गरज आहे, मला विचार करून स्वतःकडे बघण्याची गरज आहे, त्याच वेळेला हे उत्तर सुरू होणार आहे, अरे चला हा स्वतःकडे बघण्याची याची तयारी आहे. कारण जोपर्यंत ही तयारी होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याला शब्द असा वापरतो की आपण नॉन रिसेप्टिव्ह असतो. नॉन रिसेप्टिव्ह म्हणजे लोक बोलतायत पण माझ्या आतमध्ये काही जातच नाहीये, याला म्हणतात नॉन रिसेप्टिव्ह. म्हणजे काय? मी त्याचं आकलनच करून घ्यायला तयार नाहीये की हे लोक काय बोलतायत, बरं माझ्या बाबतीत असं चाललंय का खरंच, मला थांबता येत नाही हे समजतंय का, मला माझं प्रमाण वाढत वाढत गेलंय का, मी आसक्ती माझी झाली आहे का, माझं त्याच्याशिवाय चालतच नाहीये का, हे जे सत्य आहे या सत्याकडे डोळे उघडून मी बघायला तयार नाहीये. जेव्हा तुम्ही डोळे उघडून बघायला तयार होता तेव्हा मला असं दिसायला लागतं की नाही हा त्या मान्यतेकडे आणि त्यानंतर असणाऱ्या स्वीकाराकडे चाललेला आहे. कारण हा ऐकतोय. मगाशी सरांनी एक छान शब्द त्याला वापरलाय की मी सरेंडर करतोय का. जेव्हा इन्साइट असते माणसाला, मी मगाशी तुम्हाला सांगितलं सामान्य माणूस काय करतो, पोटात दुखायला लागलं, आणखीन काय पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, काय करतो सामान्य माणूस, तो स्वतःला डॉक्टरच्या हातात देऊन टाकतो. तो म्हणतो डॉक्टर मला असं होतंय, आता मला यातनं बरं करा, हे शरीर आणि मन तुमचं काही दिवस. म्हणजे तो काय करतो, डॉक्टर जे सांगेल ते ऐकतो. डॉक्टर म्हणले इंजेक्शन सुरू करावे लागतील, ठीक आहे इंजेक्शन सुरू करा. डॉक्टर म्हणले महिनाभर गोळ्या घ्याव्या लागतील बरं का, रोज महिनाभर गोळ्या घ्या. डॉक्टर म्हणले टेस्टिंग करावं लागेल, टेस्ट कराव्या लागतील, चला टेस्ट करा. आपण डॉक्टरला एका शब्दाने विरोध करत नाही. आपण असं अजिबात म्हणायला जात नाही 10 इंजेक्शन डॉक्टर जरा 2 वरतीच बघा ना काय होतंय का, असं नाही म्हणत आपण. आपण म्हणतो त्याला त्यातलं कळतं, मला बरं व्हायचंय, त्याची मदत घ्यायची आहे, आता मी मला त्यांच्याकडे सोपवून देतो. याला म्हणतात सरेंडर करणे. म्हणजे तो माणूस तज्ञ आहे, तो मला बरं करणार आहे आणि त्याला बरं करण्यासाठी माझं संपूर्ण शरीर त्याच्या ताब्यात देणं मला प्राप्त आहे, कारण त्याशिवाय तो कसं बरं करणार मला. त्यामुळे मी असं म्हणतो डॉक्टर तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा, याला म्हणतात सरेंडर. अल्कोहोलिक माणूस जोपर्यंत हा शब्द नीट स्वतःला सांगत नाही ना सरेंडरचा, तोपर्यंत तो काय करत राहतो माहितीये का, तो स्वतःची सारखे आडाखे वापरायला लागतो. म्हणजे मला किंवा सारंग सरांनी अनेकदा विचारलं असेल, अहो 3 महिने कशाला पाहिजे, तो 2 महिने कशाला ठेवता आम्हाला, 15 दिवसात का नाही होत, अमुक सेंटरला बघा महिन्याभरात सोडून देतात, तुमच्या इथं का नाही असं करत. म्हणजे त्याला सारखं असं वाटत राहतं कमीत कमी दिवसात पटापटा मला बाहेर जाता येईल का आणि लगेचच्या लगेच मला हव्या त्या गोष्टी करता येईल का. म्हणजे इथे कसा फरक आहे बघा, जो सामान्य माणूस आणि अल्कोहोलिक माणसामधला दिसतो. सामान्य माणूस म्हणतो डॉक्टर तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, आणि पिणारा माणूस काय म्हणत राहतो, मी म्हणेल ती पूर्व दिशा. तो तयारच होत नाही ऐकायला. आणि त्यामुळे काय व्हायला लागतं, आम्हा लोकांची सुद्धा अशी पंचायत होऊन बसत असते की जोपर्यंत त्या पेशंटला तो ऍक्सेप्टन्स येत नाही, तो स्वीकार येत नाही, तोपर्यंत उपचार देणारी माणसं फारसं काही करू शकत नाहीत. ती सांगत राहतात त्याला की अरे असं नको करू, हे करायला पाहिजे, बघ तुला जरा शांतपणे राहायला पाहिजे, सबुरीने राहायला पाहिजे, संयमाने राहायला पाहिजे, तू ऐकलं पाहिजेस. पण तो जो विरोधच करायला लागला तर करणार काय शेवटी. कितीतरी माणसं आम्ही सांगितलेलं सारे जाऊ नको, ही वेळ नाही, अजून तुझ्या मनात अजून हे समजलेलं नाही, आम्हाला दिसतंय, नाही नाही मला गेलं पाहिजे, जातो बाहेर,
सांगितल्याच्या विरोधी करतो, काही दिवसात प्यालेला आढळतो वाईट परिस्थितीमध्ये. कधी कधी काय असतं की जो काय कालावधी आहे 90 दिवसाचा तो पूर्ण करून सुद्धा लोक बाहेर जातात. आणि बाहेर गेल्यावर जी काही पथ्य सांगितलेली असतात की स्लीपरी प्लेस टाळा, जुनी संगत सोडा, मीटिंग्स करा, हो. अशा गोष्टी न केल्याने पण ते घडत असतं. आणि बरेचदा मग काही लोकांना असं दिसतं की अरे आता 3 महिने राहिला मग हा कसा प्यायला, असा जो भाग आहे त्यांनी ते नियम पाळलेलेच नसतात. आणि त्यामुळे म्हणजे काय होतं की काही नाही, म्हणून जणांना मुद्दा असं काय आहे? वाटलेलं असतं की तुमचं म्हणणं आहे ना चला 90 दिवस चला पूर्ण करतो, तर तुम्ही गॅरंटी करता का? तर गॅरंटी त्याच्या वर्तनावर, त्या फॅमिलीच्या सपोर्टवर डिपेंड असते. ही आमच्या एकट्यावर कुणावर नसतेच. आणि डॉक्टरनी समजा गोळ्या लिहून दिल्या खा, आणि एखादा पेशंट असंही असतो की त्या गोळ्या खायच्याच नाही, म्हणजे विरोध करत नाही असं पण नाही, काही जण कंटाळा करतात कारण ते तेवढे केपेबल नसतात. अशा वेळेला घरातले लक्ष ठेवून त्याला म्हणतात ती गोळी खा, इतके वाजले झालं का नाश्ता, असं काही घरांमध्ये चालतं. हे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत, ती आजारी पडले ते काय ते बरेचदा लहान मुलांना नाही का ते फूड करून देतात आणि ते मग आई त्या तोंडात टाकते गोड काहीतरी मिक्स करून. अशा वेळेला त्यांना काही कळतच नसतं की मी हे खायचं आणि मी बरा होईन, किंवा काहीतरी कशा तरी नोशा आलेला असतो, वैताग आलेला असतो वयस्कर लोकांना त्या आयुष्याचा किंवा मेडिसिनचा. अशा वेळेला घरातले जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत ते त्यांना ते देतात. तर हा जो पार्ट आहे ना, म्हणजे पेशंटनी एक जबाबदारी घ्यायची आहेच, पण फॅमिलीनी पण ते सपोर्ट सिस्टीम दिली पाहिजे की बाबा चला नाही नाही, पण जा. तसं त्यात कसं आहे सांगतो तुम्हाला, फॅमिली नाही नाही, दारूची निवड बरेचदा- जी आहे ती काय फॅमिलीला विचारून केलेली नसते. आपण पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण कुटुंबामध्ये राहत असताना ज्या अनेक गोष्टी एकमेकांबरोबर राहतो तेव्हा आपण मी जे करतोय त्याचा परिणाम दुसऱ्याला काय होतोय याचा विचार करत असतो. म्हणजे मी असा स्वार्थी बनू शकत नाही, हे मला आवडतं ना चला मी आता माझ्या पुरतं बघणार, असं फॅमिलीमध्ये होत नाही. आपण जेव्हा बॅचलर म्हणून राहत असतो, हॉस्टेलमध्ये राहतोय, लॉजवरती राहतोय, एकटे राहतोय, तुम्हाला कोण विचारणार नसतं की तुम्ही काय करता, कारण तो तुमचे चॉईस असतो, निवड असते. पण जेव्हा कुटुंबामध्ये आपण राहत असतो त्यावेळेला माझ्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो याचा विचार मला करावा लागतो, कारण मी कुटुंबात राहत असतो. तेव्हा आपण असं लक्षात घ्यायचं असतं की बऱ्याच वेळेला आपल्याकडे कसं आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणजे काय, तर डिसिजन मेकर बऱ्याच वेळेला पुरुषच असतो मेनली, अशी आपल्याकडची एकंदर संस्कृती आहे. त्यामुळे खूपदा काय व्हायला लागतं की हे लक्षातच आपल्या येत नाही की मी जे आता काहीतरी करणार आहे याचा परिणाम माझ्यावर आणि दुसऱ्या अर्थाने इतरांवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे, त्याचा मी विचार करतोय का, हे आपल्याला करावं लागतं. पण अनेक वेळेला तो विचारच केलेला नसतो. आपण फक्त मला माझ्या वाटणार आहे ना मी करणार असं म्हणून ते करायला जातो आणि सगळं कुटुंब भरडलं जातं त्याच्यामध्ये. तुम्ही आता लक्षात असं घ्या बघा की तुम्ही आज इथे आहात, खरं तर किती आपण सगळेजण मोठे आहोत, म्हणजे ऍडल्ट आहोत बऱ्यापैकी. अनेक जण आपल्यापैकी असणारे ते घर चालवणारी माणसं आहेत, म्हणजे नोकऱ्या करतायत, व्यवसाय करतायत, 4 पैसे मिळवतायत, ज्यांच्या पैशावर घर चालणार आहे अशी आपण माणसं आहोत, ऍडल्ट आहोत. तुम्ही लक्षात घ्या, एका बाजूला तुम्ही इथं आल्यानंतर नेहमी असं म्हणायला लागतं की अहो सर माझी नोकरीचं काय. बरोबर आहे, नोकरीचं काय, पण हे इथं आल्यावर आठवलं का नोकरीचं काय? हे तिथं आठवायला पाहिजे होतं ना की माझ्या नोकरीचं काय. घरामध्ये मुलं शिकतायत, हे सरांनी आता सांगितलं, मुलांच्या शाळेच्या फिया असतील, मुलांना कुठेतरी बाहेर जायचं असेल, ट्रिपला जायचं असेल, शाळेमधल्या अनेक गोष्टींचे पैसे भरावे लागत असतात, सगळं करायचंय. पण मग याचा विचार काय केला? म्हणजे त्यावेळेला तरी तो विचार मी केला नाही फारसा. आता हे जे घडतंय लक्षात असं घ्या, म्हणजे काय आहे, मी कुटुंबामध्ये राहत असताना माझी ती जबाबदारी होती वैयक्तिक की मी कशा पद्धतीचं जीवन जगायचं आहे. कुटुंबामधल्या माणसांनी सुद्धा, म्हणजे सर म्हणतात ते काही चूक नाहीये. कुटुंबामध्ये राहत असताना आता आम्ही जेव्हा आपल्या कुटुंबियांशी बोलतो तेव्हा कुटुंबियांना आम्ही काय सांगत असतो, कुटुंबियांना आम्ही असं सांगत असतो की हो तरी तो आपला आहे की नाही, मग आपल्याला त्याला समजून घेतलं पाहिजे, आपल्याला त्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, कारण तो शेवटी आपला आहे.
इथं तरी नाहीतरी कशाला ऍडमिट केलं तुम्ही? त्याच्यावर काही प्रेम आहे म्हणूनच केलं ना? तो तुम्हाला हवाय म्हणून केलं ना ऍडमिट? तो बरा व्हावा म्हणून केलं ना ऍडमिट? मग आपल्याला त्याची काही ना काही प्रकारची जबाबदारी आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन घेणं प्राप्त आहे आपल्याला. म्हणून मग कुटुंबियांना सुद्धा आम्हाला शिकवावंच लागत असे. जसं आता आम्ही तुमच्याशी बोलतो की हा आजार कसा आहे आणि त्याचा स्वीकार कसा केला पाहिजे, तशीच दुसरी गोष्ट कुटुंबाशी आम्हाला बोलावीच लागत असते की हा तो आपला आहे ना, मग काही गोष्टी आपल्याला त्याचे समजून घ्याव्या लागणार आहेत. तो सर्वस्वी वाईट आहे म्हणून असं झालेलं नाहीये. त्याला माहित पण नव्हतं की आपण अल्कोहोलिक व्हायला लागलेलो आहोत, बेवडा होण्याच्या दिशेला चाललेलो आहोत. हे माहिती असतं तर कशाला गेला असता, पण त्याला नव्हतं ना माहिती. म्हणजे कुटुंबाला सुद्धा हा आजार आम्हाला समजून सांगावा लागतोच. आम्ही आता तुमच्याशी असं बोलतो की ही संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे, पण तरी सुद्धा आम्हाला हे भान असतं की शेवटी तुम्ही कुटुंबात जाणार आहात आणि त्या कुटुंबातल्या मंडळींनी सुद्धा हा आजार नीट समजून घेणं प्राप्त आहे. कारण तसं जर त्यांनी केलं तर आपल्याला त्याचा एक आधार असतो, सपोर्ट मिळतो. सर म्हणले ते बरोबर आहे की लहान मुलाला जसं आपण गोडी गुलाबीने सांगतो, अरे गोड आहे रे औषध, कडू असलं तरी आपण गोडच म्हणतो. त्याला सांगत नाही कडू असलं तरी प्यायलाच पाहिजे असं नाही म्हणत, आपण गोडी गुलाबीने सांगतो. जरा त्याचं लक्ष विचलित करतो, दुसरीकडे वळवतो आणि त्याच्या पोटात औषध जावं ही इच्छा बाळगतो. म्हणजे त्याचं त्याला कळेल असं म्हणत बसत नाही आपण. त्याला गोडी गुलाबीने सांगून ते औषध त्याच्या गळी उतरवलेलं असतं आपण. पण का तसं करतो आपण? कारण ते पोर आपलं असतं, त्याला बरं व्हावं एवढा मेन हेतू असतो आपला. त्याचं त्यांनी ते घ्यावं अशा हेतूत बसत नाही अडकून आपण. पण हाच हेतू आपल्या बाबतीमध्ये काय लक्षात घ्या, आपण थोडेसे ऍडल्ट आहोत. आपण हे विसरून चालणार नाही आहोत. आपल्याला पोर आहेत. आपण कुठल्या वयाचे आहोत बघा बरं, आपल्याला पोर आहेत. अशा वयाची आपण माणसं आहोत. त्यामुळे आपली अपेक्षा अशी थोडीशी आहे की आपण जास्तीत जास्त हा विषय अधिक समजून जर घेतला स्वतःहून तर आपण आपले सुधारण्याचा जास्ती चांगला प्रयत्न करू. म्हणून सर वारंवार काय सांगतायत, बाहेर गेल्यावरती याच्या मीटिंग केल्याच पाहिजेत, आपण तिथे हजेरी लावली पाहिजे, तो कार्यक्रम समजून घेतला पाहिजे, इथं येण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा सायकोलॉजीची इथल्या आपल्या स्टाफ मेंबरची आपण भाषण करत राहिलं पाहिजे. त्याचा फायदा काय, तर बाहेर गेल्यानंतर ज्या अडचणी येत असतात त्याच्यावर आपण मात करू शकतो. आणि तो भाग सुद्धा या स्वीकाराचाच आहे. तुम्ही जेव्हा असं म्हणता नाही मला हा प्रश्न समजलाय, त्यातलाच हा एक भाग आहे. अरे मग चल एक सरांना फोन कर, जरा तू कसा आहेस सांग, तुझं कसं चाललंय सांग, तुला काय अडचणी येत आहेत का, तुला प्रॉब्लेम्स येत आहेत का, घरच्यांशी आम्ही काही बोलायला हवंय का तुला. कारण ती भूमिका आम्ही घेतो. म्हणजे जर तुम्ही सांगितलं की नाही सर जरा माझं सगळं चाललंय पण अजून माझ्या घरच्यांना हे नीट समजत नाही, त्यामुळे घरात आमच्या तंग वातावरण असतं, वादावादी होते, जरा तुम्ही बोलाल का मिसेसशी माझ्या. जरूर, आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो की त्या बायकोला आम्ही समजावून सांगतो, अगं तो थोडासा आजारी आहे, आपण बघूया त्याच्याकडे, हा विकनेस आहे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे, तू हा आजार समजून घे, तू काय करतेस. मी इतर ठिकाणी सुद्धा जेव्हा घरातल्यांची अशी मीटिंग्स घेत असतो तेव्हा त्या लोकांना हेच सांगत असतात की हवाय ना आपल्याला तो, मग आपण जरा त्याच्याकडे बघूया, त्याला थोडीशी मदत देऊया. परंतु आपला स्वीकार हा आपला स्वतःचा असायला हवा, हे विसरून चालणार नाही. प्रश्न आपला आहे. त्याच जोडीला काय आहे की बरेचदा फॅमिलीवाल्यांकडची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते की वारंवार म्हणजे सपोर्ट मी कुठल्या दृष्टीने म्हणते की वातावरण किंवा त्याला पाठवणं मीटिंग खुश करणं, पण आर्थिक परिस्थिती किंवा इतर काही गोष्टी किंवा त्यांना असं काय मानवी शास्त्राचं ट्रेनिंग असं नसतं की कसं बोलावं कसं वागावं असं काही नसतं. बरोबर. सर जे म्हणले आपण मोठे झालेलो आणि आजार आपल्याला झाला, आपण पितोय आणि व्यसनात अडकलोय आणि आता त्यातनं बाहेर आपल्याला पडायचं कारण आयुष्य आपलंय. आणि म्हणून त्यासाठी जेव्हा असतं की फॅमिलीतल्या लोकांना तेवढ्या जबाबदारीने कळत नाही की नेमकं अगदी कुठल्या वेळेला काय डायलॉग करावं आणि काय म्हणावं याला, कारण ते त्यांच्या कामात असतात, त्यांच्या समस्या असतात. म्हणून ही जबाबदारी आपणच घ्यायची झाली तर काय तर ती मीटिंग आहे, तो मीटिंगचा सपोर्ट. कारण बाहेर मला पडायचं, चांगलं जीवन मला जगायचं. ते जर केलं नाही तर बरेचदा ती पथ्य न पाळल्यामुळे जे जुने मित्र सोडा सांगतो म्हणजे व्यसनी, कारण त्यांच्यात राहिलं तर विचार येणार परत प्यायचं, त्यामुळे त्यांच्यापासून लांब जा सांगतो. ज्यांनी व्यसन सोडले मध्ये असे जे मेंबर आहेत त्यांच्याकडे जा सांगतो. त्यांनी काय होतं की आपल्याला व्यसनापासून जे आपण इथं आल्यावर बंद केलं व्यसन
ते रोजच्या रोज बंद राहिला, तिथं रोजच्या रोज मदत मिळते, वैचारिक मदत मिळते. आता ती बरेच जणांनी घेतली नाही आणि स्वतःच्या बळावर राहायला गेले तर ते राहू शकत नाही आणि मग 90 दिवसांनी परत तेच होतं. पण बऱ्याच जणांना सर प्रश्न पडतो की 90 दिवसच का? त्याचं काय तुम्ही सायंटिफिक रिझन काही सांगू शकता? काय आहे लक्षात घ्या, मी अनेकदा त्या विषयावरती वाचलेलं पण आहे आणि पाहिलेलं पण आहे. खरं सांगायचं झालं, सब गोडे 12% असं औषध नसतं. खरं सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यांना एकच लागू असं नाहीये. परंतु असं मानलं जातंय की साधारणतः आपल्या शरीरामधली दारू निघून जाणं, आपली वैचारिक स्थिरता प्राप्त होणं, याला साधारणतः 90 दिवसांचा काळ लागतो असं मानलं जातं. आता हा अभ्यास अनेक माणसांनी केलेला आहे आणि त्याच्याविषयी त्यांचं ऑब्झर्वेशन आहे स्वतःचं. म्हणून साधारणतः असं मानलं जातं, म्हणजे ए मध्ये सुद्धा जे मानलं जातं ते असं, ते नेहमी असं तुम्हाला ऐकायला मिळेल ए मध्ये जायला लागलात की तू सलग 90 दिवस पहिले ये, सलग, म्हणजे न चुकवता 90 दिवस असं कर, म्हणजे तुला लक्षात येईल की तुझ्यातला फरक कसा झाला आणि तुझी सोब्रायटी जी आहे, व्यसनमुक्ती आहे, ती कणखर होईल असं ए मध्ये मानलं जातं. आता हा जो अभ्यास आहे की शरीरामधली दारू निघून जाणं, शारीरिक आणि मानसिक अवस्था एका स्थिरतेला येणं, याच्यासाठीचा तो काळ मानला गेलेला आहे. आता हा अनेक लोकांनी केलेला अभ्यास आहे म्हणून ते सांगतात त्याच्यावरती. मी किंवा सारंगसरांनी केलेला अभ्यास नाही येतो, परंतु जगामध्ये असं मानलं जातं की साधारणतः माणूस अशा प्रकारचा 90 दिवसाचा जर काळ त्यांनी काढला तर